हॅलो गाईस, कशा तुम्ही? आय होप सर्व मजा असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आज रविवार आहे आणि मम्मीने बनवायला घेतलेत कुरड्या. तर मम्मीने आज कुरड्या बनवायला घेतल्यात. तर मला थोडा लेट झालेला आहे अंघोळी करायला, म्हणजे मी लेटच उठलो. मम्मीने पहिलाच सर्व तयारी केली होती. ही बघा, मम्मी आता इथं कुरड्या बनवते. हे बघा, दिसतंय तुम्हाला? ऊन भरपूर आहे, माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय, पण भरपूर ऊन लागतंय. तर मम्मीने आज कुरड्या बनवायचा घेतलेला आहे. हे बघा, इथं सर्व हे बनवून ठेवलेले आहेत सर्व कुरड्या. आता उन्हामध्ये सुकत लावलेल्या आहेत. आणि इकडं कसले तांदूळ आणि बटाट्याचे फेण्या, कसल्यात रव्याच्या फेण्या बनवलेल्या आहेत. मग त्या होत्या का त्या तांदळाच्या? तर दुसऱ्या बनवल्या होत्या ना, ते तांदळाच्या होत्या. या रव्याच्या फेण्या आहेत आणि ह्या कुरड्या. कसा म्हणजे आता उन्हाळा चालू झाला तर काय उन्हाळ्याच्या त्या सगळा सुकवणीचा सगळा मला येतं, मी करते. मी आता काय पापड, हे साबुदाणा आणि बटाट्याच्या पण फेण्या केल्यात आणि ह्या पण फेण्या केल्यात कलरच्या, रव्याच्या आहेत. आणि ह्या कुरड्या पण रव्याच्या बनवल्यात. अजून आपल्याला पापडाचा पण दळून आणलेलं आहे बघा. तिथे सगळी तयारी आहे, आता करत राहायचं. ते पापडाचं पण दळून आणलेलं आहे पीठ. हे पापडाच्या फेण्या, हे पापडाच्या फेण्या आणि हे सर्व रव्याच्या आहेत. उन्हाळी पदार्थ सगळा सारा करायचा. टाकल्या पण बनवल्यात खायला खाली. जाम लागते पण काय होणार तू सोड. करण्यापेक्षा आपल्या घरात बनवलेला बरा. ऊन लय बेकार लागते. ऊन आत्ता जेवढा ऊन लागते तर नंतर काय होईल माहिती नाही. लय बेकार ऊन लागते. तर मी घेतला होता नाश्ता करायला ऑमलेट पाव. मी अर्धा खाल्ला होता आणि व्हिडिओला चालू केली होती. तर मी पहिला ऑमलेट पाव खाऊन घेतो, नंतर पुन्हा भेटूया. बटाटा आणि साबुदाणा. ही बटाटा आणि साबुदाण्याची आहे. याच्यामध्ये साबुदाण्याचे दाणे दिसतात. हा, आणि बटाटा टाकायचे. याच्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा आणि त्या फक्त रव्याच्या. आहेत. आणि आपल्या कुरड्या रव्याच्या आणि या साबुदाणा बटाटा. मस्त लागतं. फ्राय केलेले आम्ही. राहुल, एक राऊंड तू कर जरा. एवढा टोपभर बनवला होता, तर ते एवढा काढलेला तिथं भरपूर झाल्या. एक कप रव्याने एवढा मोठासा कटोरा होता. भरपूर झाला बघा. अजून एक राऊंड आहे. अजून एक राऊंड करायचं. दोन दिवस मी रवा भिजत ठेवला होता. पाणी बदली करायचं. असं आपलं काम आहे. तर यायचं आमचा आता कोरड्या करून झालेला आहे आणि भरपूर ऊन लागतंय. मी पूर्ण काय दाखवलं नाही आणि वरती काय मम्मीला विचारला पण नाही जास्त, कारण भरपूर ऊन लागत होता. तर आता आम्ही खालती आलोय. खालती मस्त पंख्यामध्ये पहिला थंड झालो. आणि आता मम्मीला मी विचारतोय की मम्मीने त्याच्यामध्ये काय काय टाकला होता आणि कसा बनवला होता. तर मम्मी सांग जरा आपल्या फॅमिलीला कुरड्यांची रेसिपी जरा सांग थोडक्यात. कुरड्यांची रेसिपी, 1 वाटी मी रवा घेतला होता. तो 2 दिवस भिजत ठेवला. म्हणजे सकाळी पाणी मी करायची, चेंज करायची 2 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी काय केला, तो पूर्ण पाणी काढला आणि तो चिक्स राहिला ना, चीज त्याला मी आणि त्याच मापाने मी 1 कटोरी पाणी घेतला, गरम करत ठेवला. तेवढा तो चीज निघाला ना, आणि त्याच कटोरीने मी 1 वाटी पाणी गरम करत ठेवला. त्याच्यामध्ये पापडखाड आणि आपला मीठ. काय पापडखाड भेटतं, तो पापडामध्ये टाकायचं. पापडखाड आणि मीठ आणि थोडे तीळ टाकले आणि तो चीज असं करून मी एकदम मस्त घाटा करून टाकला. जसं आपलं पीठ बनवतो तसं. ते केल्या 15 मिनिटं मी ते पीठ हे करत राहिलो. ते कुरड्या बनवल्या, पीठ हे करत ठेवला. आपलं जे जशा गाठ्या बनवतात तसं तसंच एकदम मस्त पैकी.
आणि ते बटाट्याची फेणी बनवली ती साबुदाणा थोडा 3 तास भिजत ठेवला आणि 3 तासाच्या नंतर तो साबुदाणा आणि 3 बटाटे घेतली, ती खिसणीने आपली खिसणी असते ना त्याच्याने खिसली आणि पाणी घेतला. 1 वाटी साबुदाण्याला 3 वाटी पाणी घेतलं आणि तो बटाटा टाकला, ते साबुदाणा टाकला आणि सेम मीठ आणि ते पापड घालून ते घाटा होईपर्यंत ते बनवलं. सोपी आहे, लवकर उठून तो काम करून घेतला. आणि पापड पण बनवायचे बाकी आहेत आणि आपल्या इथे चकल्या पण रेडी आहेत. हा चकल्या पण मला कधी पण काय पण बघा चकल्या किती बनवल्यात मी खायला. दिवाळी पाहिजे असं काही नाही बघा, कधी पण काय पण. हे बघा मी ते पापड ह्याचे ते आणि साबुदाण्याचे पापड बघा मी काल फ्राय केले. आवाज बघा कुरकुरीत कुरकुरीत बघा. कसले बटाटा आणि साबुदाणा बटाटा आणि साबुदाण्याची फेण्या मस्त कुरकुरीत काल फ्राय केलेले मी. हे काय तर तुम्हाला ही बटाटा आणि साबुदाण्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, नक्की तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येऊ. स्टार्ट टू एंड पूर्ण दाखवू कसा काय केलं ते. आणि कुरड्यांची पण पाहिजे असेल तर त्याची पण कमेंट करा, त्याची पण तुम्हाला रेसिपी पूर्ण घेऊन येऊ. बघा आवाज बघा, आवाज बघा है ना, कुरकुरीत कुरकुरीत. आम्ही आणि हे तांदळाचे बनवलेले आहेत, पटापट बनवले होते म्हणून त्याच्यामध्ये आम्ही रेसिपी नाही दाखवली, थोडक्यामध्ये फक्त माहिती काय ना. माझा जेव्हा काम कमी असेल ना ते पटकन मी हे करायला घेते. असं आहे माझं, बसत नाही बाबा. आज 1 तास मला आराम आहे तर त्याला काहीतरी करून घेऊया. त्या दिवशी मला जरा काम कमी होतं, मी चकल्या बनवून घेते. बोल अजून, बोल काय बोलायचं आहे. अजून काय नाही, ते असं आहे माझं. बोलूनच नाही देत. तर मी काय कुठं होतो तर आम्ही पटपट बनवायची होती म्हणून आम्ही काय रेसिपी दाखवली नाही. मम्मीकडनं थोडक्यामध्ये रेसिपी घेतलेली आहे आणि तुम्हाला ती पण समजली असेल. नसेल समजली तर कमेंट करा, आणि त्याची पूर्ण रेसिपी घेऊन येऊ आणि स्टार्ट टू एंड पूर्ण दाखवू. तर आपलं झालेलं आहे, कोरड्या वगैरे सर्व झालेले आहेत. पापड बाकी आहेत आपले. मी तांदूळ पण धुवून सावलीमध्ये सुकवून ठेवलेले आहेत. कंचे पापड, तांदळाचे पापड पण करायचे आहेत, पण ते स्वच्छ तांदूळ धुवून सुकून दळून पण पीठ आणलेलं आहे. जेव्हा मला टाइम मिळेल ते पापड करायला जरा 2 माणसं लागतात, मग त्यामुळे मी बसले ग. तर टॅरेस मोठा गेलाय ना तर पूर्ण फायदा उचलते मम्मी. आता त्या गोष्टींना ऊन लागतं, तर आता टॅरेस मोठा गेलाय ना तर डायरेक्ट ऊन टॅरेसवर तो संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत. तर त्याच्यामध्ये बेनिफिट भेटते, पटापट होऊन जातात ते. एवढा खर्च केलाय पैसा तर काहीतरी फायदा तर पाहिजे ना. तर मम्मी आज आपल्याला रील पण शूट करायचे आहेत. 1-2 रील्स आहेत, म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ रील काय पण ते आज करायचे आहेत. समजलं ना. ओके, करायचं. तर पटापट तू जा उरकून घे, तर मी थोडा स्क्रिप्ट लिहितोय आणि ते बनवून घेऊया. तर काय आता आलोय वरती टॅरेसवर आलोय आता. आणि बघा सकाळी जी मेहनत करत होतो ना उन्हामध्ये, ही बघा ऑलमोस्ट आता थोडेफार सुकलेत. आता हे असेच कडक होऊन जातील. अजून बाकी आहेत सुकायचे. हे आता थोडेफार सुकलेत तर अजून यांना ऊन लागला ना मस्त कडक होऊन जातील. पण खायला एकदम मेहनत भरपूर असते, पण खायला एकदम टेस्टी लागतं. पण मेहनत जाम, उन्हामध्ये पूर्ण राबायला लागतं यासाठी. जे मेन यांना ऊन लागतं ना, तर उन्हामध्ये सर्व मेहनत करायला लागतं. पण खायला 1 नंबर, एकदम कुरकुरीत. हे बघा मंजल पण बसलंय. मंजल तुला आवडतं ते खाशील तू बनवल्यावर. आता कशाला खात असते कच्चा. ही अडसाल बघा कच्चंच खात आहे ही अडी जानवर. ठेव, चल या जेवायला या, चल या, ठेव. ते पापड आहेत, सुकू दे त्यांना. चला तर काय आता आम्ही मम्मीने बनवलाय कोलबी भात बनवलाय. तर मी आणि मिंजल आता कोलबी भात जेवून घेतो. जेवशील ना. चल द्या. तर तुम्हाला मी दाखवतो आता कोरड्या. ते थोडा आजच्या दिवसाचा ऊन लागलेला आहे त्यांना. हे बघा त्या ह्याच्यात ठेवलेले आहेत. ते थोडाफार ओले आहेत अजून, पण
80% सुकलेले आहेत. मस्त दुपारी चांगलाच ऊन होता त्याच्यामुळे 80% सुकलेले आहेत. एवढ्या बारीक बारीक आहेत, पण हे बारीक असतात आता एवढ्या बारीक आहेत. याला तेलामध्ये टाकणार ना तेव्हा ही भरपूर मोठी होते. मी आता तुम्हाला डेमोसाठी दाखवतो. हे आम्ही 2 बारीकशा घेतो. ही एक घेतली आणि ही एक घेतली, तर हे 2 बारीकशा घेतलेल्या आहेत मी. आता मी तुम्हाला दाखवतो हे किती मोठ्या होतात त्या. तो आता खालती तेल गरम करत ठेवला 2 मिनिटं. हे घे मम्मी, हा. आपल्या कुरड्या घे हा. दुपारी बनवल्यात ते दाखव जरा किती मोठ्या होतात. बघू शकता आपला इथं आता तेल गरम होतंय, ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. तर मम्मी टाक जरा बघू तर कुरड्या किती मोठ्या होतात. हे बघा छोट्याशा कुरड्या आणि एकदम मोठी झाली बघा, किती मोठी झाली. दुसरी एक टाकली, जी पण साईज बघा किती मोठी झाली. केवढीशी आणली होती, एका बोटा एवढी होती आणि आत्ता बघा किती झाली मोठी. ही बघा कुरड्या सकाळची मेहनत आपली. खूप छान मस्त टेस्टी लागतात. राव खाऊन बघ. गरम असेल ते आता. ठीक आहे, लगेच थंड होत. कुरकुरीत आहे एकदम, कुरकुर. छान, तुम्ही पण करून बघा. हा खूप छान. रव्याचे आहेत. 2 दिवस रवा भिजत ठेवलेला बस. आणि आपण भाकरीला उतवणी घेतो तशी उतवणी घ्यायची मस्त ताटून. पण पापड खाड आणि एक टाकायचा, मीठ आणि तीळ बस आणि करायचे आपण. मस्त कुरकुरीत झाले. छान. तर तुम्हाला रेसिपी, या व्हिडिओची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये रेसिपी म्हणून घ्या. कुरड्या किंवा तांदळाची रेसिपी, तांदळाचे पापड असे कमेंट करा, तर मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईन. तर ही व्हिडिओ एवढीच होती. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडली तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं. लाईक, शेअर, सबस्क्राईब पहिलाच सांगितलेलं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.